नमस्कार, जय महाराष्ट्र. मी दिनेश आर्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक. खरं तर महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला होता की महाराष्ट्रामध्ये इयत्ता 1ली ते 5वीपर्यंत हिंदी सक्तीची केली होती आणि हिंदी भाषा ही सक्तीची केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कारण आपण परराज्यात जर पाहिलं, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भाषा ही त्या भाषेला प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि सन्माननीय राजसाहेबांच्या मागणीनंतर या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सन्माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना मागणी केली होती, विनंती केली होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. सन्माननीय राजसाहेबांनी मागणी केल्यानंतर पंतप्रधान यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि मिळाला. त्याचनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने काल एक 2-3 दिवसापूर्वी एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये मराठी शाळेमध्ये नव्हे तर सर्व शाळांमध्ये प्रथम हिंदी भाषा जी इयत्ता 1ली ते 5वीपर्यंत हिंदी भाषा मुलांना कंपल्सरी केली आणि ती केल्यानंतर गेल्या 3 ते 4 दिवसापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आदेश दिल्यानंतर ठिकठिकाणी याचे आंदोलन चालू झाले, ठिकठिकाणी निषेध करण्यात आला आणि ह्या निषेधाचाच भाग म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय दादासाहेब भुसे यांनी या काढलेल्या जी आरला स्थगिती आणली. खरं तरी संपूर्ण श्रेय जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे. आज आपण जर पाहिलं तर सन्माननीय राजसाहेबांनी मागणी केल्यानंतर सन्माननीय पंतप्रधान महोदयांना याची दखल घ्यावी लागली. सन्माननीय पंतप्रधान महोदय हे दखल घेऊ शकतात, तर आपण तर आपल्या राज्यात राहतो आणि आपल्या राज्यात राहून सन्माननीय राजसाहेबांनी पुन्हा एकदा मागणी केली आणि पुन्हा एकदा एक आदेश दिल्यानंतर सन्माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाही याची दखल घ्यावी लागली. हे संपूर्ण श्रेय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं आहे आणि आपल्या राज्यात मराठी भाषेला प्रथम प्राधान्य मिळालंच पाहिजे आणि मराठी भाषेची अजिबात तडजोड केली जाणार नाही याची या राज्यामध्ये राहणाऱ्या परप्रांतीयांनी याची दखल घ्यावी. पुन्हा एकदा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.